राम राम मित्रांनो, सकाळचं सुंदर असं वातावरण आणि निसर्गरम्य अशा वातावरणात निघालो आहोत घरी. मित्रांनो, आता सध्या आपण बेथोडा गावातून फोंडाला निघालो आहोत. हा येतंय की मी आपले आभारी आहोत. ATM मधून पैसे काढायचं कसं माहित नसेल तर आज शिकून घेतलं असेल मित्रांनो. राम राम मित्रांनो, सकाळचं सुंदर असं वातावरण आणि निसर्गरम्य अशा वातावरणात निघालो आहोत घरी. चला तर मग भेटूया पुढच्या प्रवासात. तर मित्रांनो, आजच्या या प्रवासात माझ्यासोबत अभिषेक आणि विजय असणार आहेत. तर असा आमच्या तिघांचा प्रवास सकाळ सकाळी निसर्गरम्य अशा वातावरणात चालू झाला. तर मित्रांनो, आजचा प्रवास आणि घरी जाण्याचा निर्णय रात्री अचानक झाला. तर आमचं ठरलं होतं की लवकर आता गावाला जायचं नाही. मित्रांनो, आता सध्या आपण बेथोडा गावातून फोंडाला निघालो आहोत. फोंडा इथून 3 ते 4 किलोमीटर लांब आहे. सकाळ सकाळी 11 नंबरच्या गाडीने निघालो आहोत फोंडाला. तर आपला प्रवास इथून फोंड्यातनं पणजीतून कोल्हापुरातनं साताऱ्यातनं पुसेगाव आणि पुसेगावांना आपल्या ललगुण गावात. असा आजचा प्रवास. गेल्या वेळेस मित्रांनो अख्खा दिवस गेला होता. सकाळी म्हणजे 6 वाजता निघालेलो, 9 वाजता पोचलो होतो. आज बघूया अख्खा दिवस जातो काय किती वाजता. मित्रांनो, गोव्यात आल्यापासून बरेच कुत्रे पाहायला मिळाले, पण त्यातील काही कुत्रे असे होते की त्यांना 3च पाय होते. तर त्यापैकी हे गावाला जायचं म्हणलं तर वाटखोचीला आमच्या जवळ पैसे नव्हते. तर आलो आहोत ATM मध्ये. तर ATM मधून पैसे काढायचं ठरलं. हा येतंय की मित्राचं ATM होतं. तर मित्राचं ATM घेतलं आणि शिरलो ATM मध्ये पैसे काढण्यासाठी. तर मित्रांनो, पाहूया आपण ATM मधून पैसे कसे काढायचे. तर पहिल्यांदा गेल्यानंतर ATM कार्ड टाकलं. तर ATM कार्ड टाकताना असं ATM कार्ड टाकल्यानंतर आमच्याकडून ATM कार्ड टाकताना चुकलं होतं. तर ATM कार्ड काढलं आणि पुन्हा एकदा टाकलं. तर तरी पण पुन्हा एकदा प्लीज रिमूव्ह युअर कार्ड अँड रिइन्सर्ट युअर कार्ड असं म्हणत होतं. तर काढलं पुन्हा एकदा टाकलं. असं 2 ते 3 वेळा आमची धडपड चालू होती. ATM कार्ड कसं टाकायचं हे समजत नव्हतं. तर कार्ड घाल यात थोडासा वेळ गेला. त्यानंतर ATM कार्ड टाकलं आणि अखेर ATM कार्ड नीट बसलं. म्हणजेच 3 ते 4 वेळा प्रयत्न केल्यानंतर शेवटी ATM कार्ड नीट बसलं आणि पैसे काढण्याची प्रोसेस चालू झाली. चालू ठेवा थांबे यार, चालू ठेवा आले इथे.
क्लिक कर की असं बटन त्याच्याकडे पेन टाकतो. कुठलं खाता आहे? बचत खाता आहे, त्याची क्रेडिट खाता आहे, बचतच असेल. बरोबर आहे. पैसे भर. मग पैसे कुठे गेले? अरे ते वाचतंय काय गेलं. लेझर वर कार्ड अँड रेट फॉर कॅश कार्ड काय म्हणतंय. मग पैसे कुठे गेले? तू गेल्यावर पैसे नाही कळलं पैसे नाही. अरे येत नाही तुला. चला तर मित्रांनो अशा पद्धतीने एटीएमच्या मदतीने आपण 1000 रुपये काढले बरं का. आम्ही आपले आभारी आहोत. आभारी आहोत. एटीएम मधून पैसे काढायचं कसं माहित नसेल तर आज शिकून घेतलं असेल मित्रांनो. एटीएम मधून पैसे काढले आणि अखेर आम्ही पोहोचलो फोंडा सिटीमध्ये. तर मित्रांनो इथे आय लव्ह फोंडा मोठ्या अशा अक्षरात लिहिलेलं पाहायला मिळतं. एटीएम मधून पैसे काढले आणि फोंडा ते पणजी असा प्रवास केला. त्यानंतर मित्रांनो आता आम्ही पणजी येथे आहोत. तर इथून आपण पणजी ते कोल्हापूर असा प्रवास करणार आहोत. तर सध्या पणजी बस स्टँडवर कोल्हापूर बसचा आम्ही शोध घेत आहोत. तर चला पाहूया कोल्हापूर बस सापडते का नाही आणि त्यानंतर पुढचा प्रवास चालू ठेवूया. तर अखेर मित्रांनो पणजी ते कोल्हापूर जाणारी बस आपल्याला सापडली आणि चालू झाला पणजी ते कोल्हापूर असा प्रवास. मित्रांनो पणजी ते कोल्हापूर असा आमचा प्रवास चालू झाला. तर हा प्रवास करताना मित्रांनो आपल्याला एक घाट पाहायला मिळतो, जो की घाट पार करण्यासाठी आपल्याला 1 ते 2 तास लागतात. असा हा घनदाट झाडीने भरलेला निसर्गरम्य वातावरणातला घाट. हा घाट पार करताना मित्रांनो खरंच मनाला खूप छान वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. आणि प्रवास करताना आलेला थकवा कुठं निघून जातो हे आपल्याला समजत सुद्धा नाही आणि आपला प्रवास आनंददायी होऊन जातो.
मित्रांनो, पणजी ते कोल्हापूर हा प्रवास केल्यानंतर शेवटी पोचलो आहोत आपल्या राजधानी सातारामध्ये. नमस्कार मित्रांनो. गोव्यावरून निघालो. आज तारीख 12. तर मित्रांनो, काल सकाळी म्हणजेच 11 तारखेला सकाळी 6 वाजता प्रवास चालू केला. तो प्रवास आज सकाळी म्हणजेच 12 तारखेला सकाळी 10 वाजता संपला. तर मित्रांनो, काल रात्री जरासा उशीर झाला. रातच्या 10 वाजल्या. तर येताना कोरेगावमध्येच मित्राच्या पाहुण्यांच्या इथे मुक्काम केला आणि सकाळी 6 वाजता परत प्रवास चालू केला आणि आज सकाळी 10 वाजता प्रवास संपला. असा हा प्रवास. तर मित्रांनो, यावेळेस जरासा उशीरच झाला. एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी 4 ते 5 तास असा हा प्रवास. तर मित्रांनो, आलो आहे गावाला. तर आजपासून काही दिवस गावाकडे आहे. तर गावाकडचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर पहिला पाऊस पडला आहे. पावसानंतर काय परिस्थिती आहे गावाकडं हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चालतं, मग भेटूया लवकरच गावाकडच्या भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये.